पहलगाम हल्ल्याच्या नंतर आता वेगवेगळ्या तपास संस्था संशयित दहशतवाद्यांची कुंडली बनवतात। स्थानिक संशयित दहशतवादी आसिफ शेखचा डोसियर तपास संस्थांकडून तयार करण्यात आले। सर्वच संशयित दहशतवाद्यांची छडानछडा माहिती असलेले डोसियर्स तयार केले जाणार आहेत। आसिफ हा 2022 पासून त्रालमधल्या घरातून बेपत्ता आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये शेवटचा दक्षिण काश्मीरमध्ये दिसल्याची माहिती आहे। कालच आसिफचं घर स्फोटाद्वारे उद्ध्वस्त केलं गेलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नक्कीच या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर केवळ हे दहशतवादी आहेत आणि यांनी गुन्हा केला हे आपल्याला माहितीच आहे, परंतु यामध्ये खूप मोठा रोल हा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा सुद्धा असतो। आणि अशा वेळी जेव्हा कुठल्याही प्रकारे दहशतवाद्यांच्या बाबतीत नवनव्या कहाण्या छापून आणल्या जातात किंवा प्रसिद्ध केल्या जातात की त्याला पोलिसांनी लहानपणी मारलं होतं म्हणून तो मोठा झाल्यावर दहशतवादी झाला किंवा काही, तर त्या तशा गोष्टींमध्ये आपल्याकडे भरभक्कम पुरावे जगासमोर ठेवण्यासाठी असावेत। म्हणून या सर्व दहशतवाद्यांचे डोसियर आतापर्यंत त्यांनी केलेल्या सर्व कामांचा, त्यांच्या सगळ्या आतापर्यंतच्या ट्रॅक रेकॉर्डची माहिती ठेव आणि त्याविषयीचे पुरावे असणारे डोसियर तयार करण्याची तयारी ही एजन्सीजनी सुरू केली आणि त्यानुसार एका दहशतवाद्याचं डोसियर तयार करण्यात आलेले। हा जो आसिफ शेख आहे हा 2022 पासून त्याच्या घरातून बेपत्ता होता आणि 2023 मध्ये फक्त त्याला एकदा कोणीतरी दक्षिण काश्मीरमध्ये पाहिलेलं आहे, परंतु तेव्हापासून तो बेपत्ता होता आणि त्यानंतर तो या सगळ्या दहशतवादी संघटनांच्या सोबत जोडला गेलेला असावा अशी शक्यता आहे। परंतु सगळीच या दहशतवाद्यांची इत्थंभूत माहिती असणारं डॉसियर हे तयार केलं जाते। हो सोमेश, जसं तुम्ही म्हणालात इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा देखील हा प्रश्न असतो, पण आता हे माहिती मिळवल्याच्या नंतर आणि कुंडली एक प्रकारे बनवल्याच्या नंतर तपास संस्थांची आता पुढची पावलं काय असतील, कारवाई कशा प्रकारे केली जाऊ शकते? तपास संस्था या सगळ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करणारच आहेत आणि ती केलीच जाईल, जी आता सध्या भारतीय कायद्यानुसार आहे आणि जी तपास यंत्रणांच्या स्वतःच्या पद्धतीनुसार त्यांना त्या प्रसंगी काय करावं लागेल ती गोष्ट तपास यंत्रणांकडून केली जाईल। परंतु ज्यांच्या बाबतीत कोणाबाबतीतही ज्या गोष्टी केल्या जाणार आहेत तपास यंत्रणांकडून त्यांच्याविषयीची सगळी माहिती ही जगासमोरही आणली जाईल, ती प्रसार माध्यमांनाही दिली जाईल आणि ती माहिती आपल्या अभिलेखावरही ठेवली जाईल। कारण कुठल्याही प्रकारे याच दहशतवाद्यांच्या बद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी काही गट सक्रिय असतात आणि ते गट कायम यांच्याविषयी वेगवेगळ्या कहाण्या रंगवतात। तर त्यामुळे त्यांच्या सगळ्या आतापर्यंतच्या केलेल्या त्यांनी कारवायांची एकदम इत्थंभूत माहिती आणि पुरावे हे जगासमोरही आणले जातील। तर त्या दृष्टीने ही डॉसियर तयार केली जाते जी एजन्सीच्या रेकॉर्डवरही राहतील आणि जगासमोरही त्यांच्या दहशतवाद्यांच्या विषयीची माहिती आणली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।